हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी प्रिया, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांसाठी गोल गळ्यावर युनिक काय तर साधी सिंपल छानशी डिझाईन घेऊन आले बघा. इथं मी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेतले, म्हणजे गळा वगैरे गोल असल्यामुळे स्टिच वगैरे करून टक्स वगैरे देऊन कमरपट्टी वगैरे लावून पूर्ण ब्लाऊज बघा छान असं स्टिच करून घेतलेलं आहे. पहिला पूर्ण गळा आहे असं घेतलेलं. तुम्ही चौकोनी घ्या, पंचकोनी कुठला पाहिजे घ्या, ह्याच्यावर कुठल्याही तुम्हाला गळ्यावर ही छानशी डिझाईन करता येणार आहे. तो का सगळ्यात अगोदर इथं घेतलेलं मी असा कपडा घेतलेला आहे. कपडा जरी तुम्हाला वाटलं साडी तर घेतली, मी साडीचा कॉम्बिनेशन असा घेतलेला आहे बघा. तर आपण गळ्यावर आपण छानशी डिझाईन करतो, त्यासाठी बघा गळ्याचं मेजरमेंट गळा ठेवताना रेग्युलर जसं आपण आपला बॅकपार्टला गळा येतो ना तसं व्यवस्थित त्याचं मेजरमेंट बघून घ्यायचं. ठेवताना बघा मी कसं ठेवलेलं आहे, म्हणजे असं जरा ठेवताना लूजच घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं व्यवस्थित गळ्यात बसलं पाहिजे. आणि बघा आता हा घेतलेला साडीतला कपडा, म्हणजे उंची घेतलेली 3 इंच आणि रुंदी बघून रुंदी घेतलेली 12 इंच. आता हे घेतलेलं आहे, येता घेताना एक्स्ट्राच घेतलेलं साईडचं राहिलं तर आपण परत कट करा, ते असं नॉड घेतलेलं आहे. आणि एक चौकोनी आपला काठपदरचा मग त्यातलंच डबल घडीचा कपडा घेतलेला आहे. घेताना बघा डबल घडीचा घेतलेला आहे. एकदम साधी सिंपल छान असे बघा. घेताना उंची घेतलेली आहे 4 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 4.25 इंच, एवढंच मेजरमेंट घेतलेलं आहे. तर आता तुम्हाला एकदम साधी सिंपल छान अशी डिझाईन करून दाखवणार आहे. तुम्ही कुठल्याही गळ्यावर करू शकता, तर या तुम्हाला सांगते. आता बघा इथं घेतलेली एक छोटीशी लेस, एवढाच वापर करा. आता बघा इथं हा एक कपडा घेतलेला, हा घेताना आपण जास्त घेतलेला, एक्स्ट्रा राहिला आपण तो कट करणार. तर बघून घ्यायचं का, एक फोल्ड ह्या साईडला आतल्या साईडला, त्या साईडने एक फोल्ड आतल्या साईडला आणि अजून एक फोल्ड करायचं आणि त्याच्यानं स्टिच करायचं. किंवा तुम्ही आपण जशी नॉड करतो तशी नॉड करून घेतली तरी चालेल. फक्त घेताना मोठ्या साईजमध्ये घ्यायची आणि व्यवस्थित का दोन्ही ह्या साईडने ह्या साईड फोल्ड आतल्या साईडला फोल्ड करून ना त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. करताना फक्त एकसारखं फोल्ड करून बघा, दोन्ही साईडला आतल्या साईडला फोल्ड केलं आहे आणि एक फोल्ड करून मग त्याच्यावरून स्टिच करून घेतलं आहे. एकदम साधी सिंपल छानशी डिझाईन. प्रत्येक मी तुम्हाला युजफुल काहीच सांगत असते, तर व्हिडिओ नक्की माझं स्किप न करता व्हिडिओ बघत जावं, म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा हे पूर्ण आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता दुसरा बघा चौकोनी आपण जो कपडा घेतलेला आहे ना, तो म्हणजे आपण उंची घेतलेली 4 आणि रुंदी घेतली 4.25. तर बघा सरळ बाजू आतल्या साईडला, उलटी बाजू वरच्या साईडला करायची आणि दोन्ही साईडनं पहिले स्टिच करून घ्यायचं. एक साईडनं जरा ओपन ठेवायचं. ओपन का ठेवायचं, तिथनं आपण बाहेर काढण्यासाठी एक छान असं फुल करणार आहोत. तर फक्त घेताना डबल शिलाई देऊन घ्यायची आणि छान असं बोसारखं एकदम मस्त डिझाईन होणार आहे. जरी आपण रेग्युलर नॉड वगैरे लावतो ना, नॉडपेक्षा हे युनिक काही ते छान असं बघा भारी वाटतं. तुम्ही कुठल्याही गळ्या फक्त बोटनेकला म्हणलं ना तर बोटनेकला पण असं फुल करता येणार आहे. आणि साधं सिंपल तुम्ही चौकोनी असो पानगळा असो कुठल्याही याच्या गळ्यावर अशी डिझाईन करता येणार. फक्त घेताना बघा एका साईडनं ओपन ठेवायचं, दोन्ही साईड नाही करायचं. सरळ बाजू आतल्या साईडला केली म्हणजे बरोबर ओपन करून बाहेर येणार आहे आपली. व्यवस्थित डबल शिलाई करून घ्यायची. प्रत्येक वेळी मी युजफुल काहीच सांगत असते, टाकापासाठी का जुने शर्टचा असू द्या किंवा टिकल्या साड्यांचा असू द्या, टी व्हीसाठी कवर वगैरे वेगळं काहीतरी मी छान असं सांगत असते. प्रत्येक वेळी युजफुल काहीच सांगत असते. आणि चॅनलला सबस्क्राईब करणे म्हणजे असंच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आता काही बाहेर काढून घ्यायचं, जिथं ओपन ठेवलं तिथनं व्यवस्थित बाहेर जिथं कानेकोपरे असेल ते व्यवस्थित असं काढून घ्यायचं, म्हणजे एकसारखं आपलं होणार आहे. आणि बघा आता कानेकोपरे काढून झाले का नाही, जिथं साईडला ओपन राहिले ना ते दोन्ही कपडे व्यवस्थित आतल्या साईडला असं सारून घ्यायचं आणि त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. व्यवस्थित बघा आतल्या साईडला सारायचं, त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. म्हणजे एकदम साधी सिंपल छान अशी बघा आपली एकदम चौकोनी अशी होणार आहे. जर तुम्हाला हवं असेल साईडनं पण शिलाई केली तर, पण साईडने शिलाई करायची काहीच गरज नाही. ते जरी तुम्हाला हवं असेल ना हे फुलासाठी साईडनं तुम्ही लेस वगैरे वापरली तर चालेल. व्यवस्थित आतल्या साईडला सारायचं आणि त्याच्यावरून स्टिच करून शिलाई लॉक करून घ्यायची. आणि बघा छान असं आपलं झालं. जरी तुम्हाला हवं असं मोठ्या साईजमध्ये वगैरे केलंच चालेल. इथं मी छोट्या साईजमध्ये दाखवले, तुम्ही मोठ्या साईजमध्ये पण करू शकता. आता हे बघा बनवून झालेलं आहे. तर आता काय करावं, काही जरा कोणं वगैरे राहील ते बाहेर काढून घेतलं. आता बघा असं फुल करायचं आपल्याला, असं दोन्ही साईडने व्यवस्थित धरायचं आणि फुल करायचं. त्यासाठी बघा इथं नॉड घेतलेलं आहे. तुम्हाला बारीक मोठी नॉड पाहिजे तेवढी घेतली चालेल, अशी नॉड घ्यायची आणि त्याला 2 चौकोनी असे ब्लाऊजमधले तुकडे घ्यायचे. हे बघा 2 चौकोनी तुकडे घेतलेले, त्याचा आपण फुल करणार. एक बघा त्रिकोण करायचा, हे दाखवते, एक त्रिकोण करायचा, अजून दोन्ही साईडनं त्रिकोण आतल्या साईडला करायचा. बघा मी व्हिडिओ जरी माझ्या नाही काही बोलण्यात कळलं ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा हे असं करून घेतले आणि त्याच्यावरून शिलाई करून व्यवस्थित बघा एकसारखं त्याच्यावरून स्टिच करून घ्यायचं. फक्त सगळी उलटी बाजू आतल्या साईडला घ्यायची, सरळ बाजू वरच्या साईडला आली पाहिजे. आणि जसं हे फुल केलं तसं दुसरं करायचं का, चौकोन घ्यायचा, एक त्रिकोण त्याच्यावर करायचा, त्रिकोण करायचा. त्रिकोण केला की ह्या साईडनं एक कोणा आतल्या साईडला आणि कोणा ह्या साईडनं आतला. आणि जरी तुम्हाला डायरेक्ट केलं चालेल किंवा पहिले शिलाई करून घ्यायची साईडनं आणि एक लेवल कट करून घ्यायचं, एक्स्ट्रा साईडचं कट करून घ्यायचं आणि त्याच्याबरोबर आपण नॉट घालून छान असं फुल करणार. जरी तुम्हाला वेगळ्या आकाराचं फुल वगैरे करायचं केलं चालेल. तुम्हाला जरी मोठं नॉड वगैरे म्हणजे नॉड खाली असं लटकण्यासाठी लागत असलं
तसं केलं तरी चालेल. आणि बघा साईडचे एक्स्ट्रा मी कट करून घेतलेले. आता व्यवस्थित का झालेलं आहे. तर आता बघायचं ही नॉड घेतली, नॉड बरोबर दोन्हीच्या मधोमध अशी व्यवस्थित अशी घालून घ्यायची. जिथनं आपण त्रिकोण केलं त्यातनं व्यवस्थित असे घालून म्हणजे ते बाहेर आलं पाहिजे. प्लेन वगैरे बाहेरच्या साईडला ठेवायची, डिझाईनच्या आतल्या साईडला, आणि त्रिकोणी असं एकसारखं त्याच्यावरनं त्रिकोण स्टिच करून घ्यायचं, फक्त नॉड व्यवस्थित घालून. आता बघा दुसरं असंच घ्यायचं, ते जे फुलाचं आपण केलं आहे का नाही आतल्या साईडला त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचं आणि त्रिकोणी असं व्यवस्थित एका ठेवून असं स्टिच करून घ्यायचं. वाटलंच तर डबल शिलाई दिली चालेल, शिलाई लॉक करून घ्यायची आणि व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं. धागे वगैरे असेल ते कट करून घ्यायचे. आणि बघा परत ना फुल आहे असं बघा बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे एकसारखं बघा युनिक काहीतरी आपलं साधं सिंपल छान असं बघा लटकन. जरी तुम्हाला हवं असं मोठ्या साईजमध्ये वगैरे केलं तर चालेल किंवा वेगळ्या प्रकारचं करू शकता. आता बघा इथं ओपन करून घेऊया, व्यवस्थित ओपन करून घ्यायचं एकसारखं बघा बाहेर काढून घेतलेलं बघा किती छान असं झालं. तसं दुसरं काढून घ्यायचं. जरी तुम्हाला हवं असल्यात ना बघा वेगळ्या प्रकारचं केलं तर. आता बघा हे झालेलं आहे, तर धाग्यावर असेल ते बाजूला कट करून घ्यायचं. आता हे घ्यायचं बघा, हे आपण घेतलेलं चौकोन केलेलं ते चौक असं फुल करून घ्यायचं. व्यवस्थित जवळ चुन्या घ्यायच्या आणि चुन्या करून तिथं असं सुई धाग्यानं ओलं चाललं किंवा हे डायरेक्ट आपण जे केले ना ते व्यवस्थित गोल राऊंडमध्ये असं फिरवून घ्यायचं आणि त्याला एक गाठ देऊन घ्यायची. व्यवस्थित गाठ द्यायचा, पॅक देऊन घ्यायची गाठ. आणि बघा युनिक छान असं बघा बो तयार झालेला आहे. हा साधा सिंपल बो तयार झालेला आहे, व्यवस्थित हे बनवून घेतलेलं. आता आपण बघा ब्लाऊजला व्यवस्थित कसं लावायचं हे डिटेलमध्ये सांगणार आहे बघा. आता व्यवस्थित हे गाठ देऊन आपण घेतलेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे. तर आता बघून घ्यायचं ब्लाऊज घ्यायचा व्यवस्थित. आता बघायचं जे आपण ब्लाऊजला पट्टी केली ना त्या पट्टीचं टिक मार्क करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला किती गळ्याचं आपलं जेवढं मेजरमेंट गळावरून दिवस लागणार आहे ना तेवढं का असं मेजरमेंट घ्यायचं. तुम्हाला जेवढं असं पसरट गळा लागतो तेवढं घ्यायचं. एकसारखं मेजरमेंट बघून घेतो. वरच्या साईडनं बघायचं तर शोल्डर जोडलेलं नाही आपण, त्यामुळे शोल्डरला अर्धा इंच सोडायचं. खाली आपल्याला जेवढी पट्टी आपल्या वर खाली पाहिजे तेवढं 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. 2.5 इंचाची पट्टी घेऊन का व्यवस्थित दोन्ही साईडला समप्रमाणात टिक करून घ्यायचं. ह्या साईडला पण अर्धा इंच शोल्डरसाठी आणि 2.5 शोल्डरचं अर्धा इंच टाकलं तिथनं खाली आपल्याला 2.5 इंच टाकायचं. नका एकसारखं समप्रमाणात दोन्ही साईडला टिक करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपली पट्टी खाली वर नाही समोरासमोर लागली पाहिजे. आणि पट्टी घ्यायची, पट्टीचं पण जेवढं आपण बघा गळ्याचं मेजरमेंट घेते ना तेवढा सगळं पट्टी घ्यायची आणि लावायला घ्यायची. एक्स्ट्रा जर पट्टी साईडला सोडून द्यायची, जरा ते काही एक्स्ट्रा राहिली ना तरी आपण परत ना ते ॲडजस्टनुसार मग लागले तर ॲडजस्टनुसार आपण कट करून टाकणार आहे. व्यवस्थित जोडायला घ्यायचं, फक्त दोन्ही साईडला थोडंसं कपडा राहील तो ठेवायचा आणि व्यवस्थित आपण पहिल्यांदा एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची आणि परत बघायचं जसं ह्या साईडला आपण जोडतो ह्या साईडला आपण जेवढं आपण गळ्याचं टिक केलं ना तेवढं बघायचं. गळा किती आपल्याला पसरट लागणार आहे तेवढासा टिक करून घ्यायचं आणि ह्या साईडला पण व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. फक्त जोडताना पट्टी मी सांगितली तसं समोरासमोर जोडायची. जरी तुम्हाला इथं हवं असलं पट्टी किंवा तुम्ही रेडीमेड नॉड वगैरे घेतली तरी चालेल. एकसारखं हे का करायचं म्हणजे बरोबर आपलं पट्टी एकसारखी यावी. पट्टी ठेवताना सरळच एकसारखी ठेवायची, तिरकी वगैरे जाऊन द्यायची नाही व्यवस्थित आणि गुढी वगैरे येऊन द्यायची नाही. आणि व्यवस्थित काही ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर शिलाई करून घेऊया. व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. शिलाई करून झालं की मग धाग्यावर असतील ते कट करून घ्यायचे. आता बघायचं धागे वगैरे आपण असतील ते कट करून घेतलेले आहेत. आता बघून घ्यायचं हे बघा आपलं बरोबर आपण ठेवलेलं गळ्याच्या मेजरमेंटनुसार तुम्ही कुठल्या पण गळ्याला असे डिझाईन करू शकता. आता बघायचं जो आपण पट्टी लावली त्याचा मध्य करून घ्यायचा आणि बरोबर मध्यावर बो लावणार तो काही घेतलेला आहे. व्यवस्थित बरोबर बघून घ्यायचं, मध्य करून घ्यायचा. मध्य करून झालं की जिथं असेल ना मध्ये आता बघा 8 इंच 4 इंच मध्ये करायचा. बो बरोबर मध्यावर लावायचं जेणेकरून मधोमध आला पाहिजे, इकडे तिकडे तिरका वगैरे जाऊ नये, व्यवस्थित एकसारखं यावं. आणि ते लावायला घ्यायचं. एक सुई धाग्याच्या हे ना आपण व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहोत. सुई धागा घ्यायचा आणि व्यवस्थित असं खालच्या साईडनं त्याला पूर्ण व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून निघलं नाही पाहिजे एकसारखं. जरी वरच्या साईडला तुम्ही एक डायमंड वगैरे लावलात तरी चालेल किंवा तुम्ही जे आपण छोटा बो केला आणि त्याला पण तुम्ही साईडने लेस वगैरे लावू शकता. तर घेताना व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. एकदम छान अशी युनिक बघा साधी सिंपल छान अशी बघा डिझाईन होणार. तुम्ही चौकोनी करा, गोलगळ्या करा किंवा पंचकोनी पण म्हटलं तरी करता येतं. फक्त आपल्याला का वरच्या साईड आपण जिथं नॉड लावतो ना तिथनं करणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तुम्हाला वाटतं जास्त वर गळ्याकडे जातं तर खालच्या साईडला तुम्ही थोडं अंतर अजून 3-3.5 वर घेतलं तरी चालेल आणि लावलं तरी चालेल. आणि व्यवस्थित पॅक करून शिलाई व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून बो म्हणजे निघला नाही पाहिजे. डायमंड वगैरे लावायचं असं लावलं तर चालेल. मस्त युनिक छान असं झालेलं आहे. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ माझे नक्की बघत जावा. बघा छान असं आपलं लावून झालेलं आहे बघा एकदम साधं सिंपल छान असं
झालेलं आहे. तर बघा गोल गळ्यावर किती छान असे युनिक झालेले आहे डिझाईन. तर इथं लेस घेतलेले आहे. लेस पण बघा तुम्हाला साईडला वाटलं तर तुम्ही लेसला तुम्ही मुंड्याकडे पण अशी तिरकी लावू शकता, पण नुसत्या गोल गळ्यालाच लेस व्यवस्थित अशी लावून घेणार आहे. जरी खालच्या साईडनं तुम्हाला वेगळ्या आकाराची लेस वगैरे पाहिजे असली तरी घेतली तरी चालेल. पूर्ण गळ्याला व्यवस्थित लेस लावून घ्यायचे. जरी तुम्हाला गळ्याबरोबर नको असले तर साईडनं थोडंसं पाव इंच अंतर ठेवून पूर्ण गोल गळ्याला लावली तरी चालेल. व्यवस्थित एकसारखी जाड बॉर्डर लावा किंवा छोटी लावा, आवडत असेल लावा किंवा नाही लावली तरी चालेल. पूर्ण गळ्याला व्यवस्थित अशी लावून एकदम मस्तपैकी छान अशी घ्यायची. बघा युनिक छान साधी सिंपल आपली बोची म्हणजे गोल गळ्यावर छान अशी युनिक साधी सिंपल छान अशी बघा डिझाईन झाली. साधं सिंपल छान अशी बघा गोल गळ्यावर डिझाईन झालेलं आहे. तर शेवटी बघा शेवटपर्यंत जेवढं लागते तेवढी लावायची किंवा डबल लेअरमध्ये अजून तुम्ही लेस लावली तरी चालेल. लोकांना लावून झालेलं आहे. तर मस्तपैकी छान असे बघा आपली झालेले आहे. तर बघा असेच नवनवे व्हिडिओ बघायचे असतील ना तर असेच पुढल्या व्हिडिओ पण बघा, म्हणजे तुम्हाला युजफुल काहीतरी आयडिया माझ्याकडून भेटतील. आणि व्हिडिओ जर थोडा पण आवडला तर व्हिडिओ इतरांना शेअर करा. आणि मस्तपैकी गोल गळ्यावर साधी सिंपल छान अशी डिझाईन झालेली आहे. तर बघा तुम्ही जरी वेगळ्या आकारावर केली तरी अशी डिझाईन तरी चालेल, किंवा बाहीला पण तुम्ही अशी आकार देऊन नॉर्मली करू शकता. आणि बघा छानशी पोची डिझाईन झाली. तर मी साईडवर लटकनची पण डिझाईन त्याच्या लटकन वगैरे सोडले खाली तरी चालतील. तर बघा असेच नवनवे व्हिडिओ बघायचे असतील ना तर चला पुढल्या व्हिडिओ भेटू. बाय बाय, धन्यवाद.